कुणाच्या खांद्यावर 8 एप्रिल 2025. एक सुशिक्षित तरुण स्त्री MA झालेली, तिचं लग्न होतं. अर्थातच लग्नानंतर मूल होणं हे गृहीतच धरलेलं असतं आणि तेच हवं असतं. तिला नेमका स्त्री बीजांडकोशाचा कॅन्सर होतो. तिचं दुर्दैव म्हणा, तिच्या कुटुंबाचं नशीब म्हणा, ती बरी होते. परंतु तिला तिच्या कुटुंबाला डॉक्टर सल्ला देतात, हिला मूल होणं जीवाला धोका होऊ शकतो, तेव्हा गर्भधारणा पुढे टाळलेली बरी, मूल दत्तक घ्यावे. पण हे तिच्या घरच्यांना, तिला स्वतःला पटणंच अशक्य असतं. ज्ञान नाही, तज्ज्ञांचा सल्ला ऐकायचा कशाला? मूल हवं ना, मग अनेक मार्ग उपलब्ध आहेत. टेस्ट ट्यूब बेबीची सेंटर्स आहेत. भरपूर पैसे टाकले की झालं. डॉक्टरही लाखो आहेत. आम्हाला बाई स्वतःचंच मूल हवं बरं का. मग खरं न बोलता रिपोर्ट्स हरवलेले आहेत असं सांगून टेस्ट ट्यूब बेबीचा घाट घातला जातो आणि कर्मधर्म दुर्दैवाने तो प्रयत्न यशस्वी होतो. 9 महिने निघणे मात्र कठीण होते. 7व्याच महिन्यात त्रास व्हायला लागतो. रक्तदाब वाढतो, वार खालच्या बाजूला बसते आणि टेस्ट ट्यूब बेबीचे दान जुळ्या मुलांचे पडते. जिथे कॅन्सरचे ऑपरेशन झालेले तिथेच कसं जायचं? रागावतील आपल्याला डॉक्टर. म्हणून 7 महिन्यांपर्यंत दुसरीकडे इलाज केला जातो. अँटीनेटल चेकअप रजिस्ट्रेशनसुद्धा दीनानाथमध्ये केलं जात नाही. मग थोडं थोडं दुखणं सुरू झाल्यावर मात्र जुन्या दवाखान्याची, दीनानाथची आठवण येते. कारण तिथेच यापूर्वी चॅरिटी कोट्यात 50% कमी खर्चात कॅन्सरचे ऑपरेशन झालेले असते. म्हणून कदाचित तिथे गेल्यावर 7व्या महिन्यातली जुळी मुलं, वजन कमी असणार, त्यांना ICUत ठेवावे लागू शकते. 2 महिनेसुद्धा खर्च वाढणार आणि तो अंदाजे 10 ते 20 लाखापर्यंत जाऊ शकतो असे सांगण्यात येते. पैसे नाहीत म्हटल्यावर जेवढे भरू शकतात तेवढे तर भरा म्हटल्यावरही वादविवाद, वेळ काढूपणा, इकडे तिकडे फोनाफोनी, राजकारण्यांचे फोन, हे सगळं झाल्यावर पैसे न भरता 4-5 तासांनी ही बाई, तिचे कुटुंब कोणाला न सांगता दवाखान्यातून पलायन करतात. ससूनमध्ये जातात. तिथे गैरसोय पाहून आणि तिथले वातावरण पटत नसल्याने दुसऱ्या मोठ्या खाजगी दवाखान्यात नेतात. संध्याकाळी तिथेही ॲडमिट करून दुसऱ्या दिवशी सकाळी 9-9:30च्या सुमाराला सिझेरियन करण्यात येते. बाईचा रक्तस्राव जीवघेणा ठरतो. मग तशाच अवस्थेत मोठ्या मणिपाल हॉस्पिटलात नेले जाते. तिथे ती अत्यवस्थ असते आणि तिचा इलाज केला तरीसुद्धा ती आपली जीवनयात्रा लगेचच संपवते. अरे रे, अरे रे, बिचारी स्त्री. या सगळ्या घटनांनंतर दोष आणि ठपका ठेवला जातो. जिथून पळून गेले असतात ती बाई आणि तिचे नातेवाईक, त्यांना मारेकरी म्हटले जाते, अमानुष म्हटले जाते, धमक्या दिल्या जातात. त्या डॉक्टरच्या घरी बाकीच्यांना त्रास दिला जातो, मारतोड केली जाते. TV आणि वृत्तपत्रे पण सर्व रंगवून वाटेल ते बोलू लागतात. चर्चा होतात, राजकारण घुसतं सगळीकडे. शांततेने विचार करा, बाईचा मृत्यू होण्यात दोष कुणाचा? एक, या आईवडिलांच्या मूर्ख अट्टाहासाचा, भिसे कपलचा, येन केन प्रकारेण आपलं मूल हवंच. 2, टेस्ट ट्यूब बेबी केंद्र इंदिरा IVFचा, वाटेल तेवढे पैसे देऊन बच्चू करून देणाऱ्या चढाओढीत पुढे जाणाऱ्यांचा. 3, ज्या दवाखान्यात सत्य परिस्थितीचे कटुकथन करण्यात आले त्या दीनानाथ येथील डॉक्टरांचा. पेशंट पळून ॲब्स्कॉन्ड झाल्याची पोलिसांना खबर न देणाऱ्यांचा. 4, सूर्या हॉस्पिटलमध्ये ज्यांनी रात्री सिझेरियन इमर्जन्सीत न करता सकाळी इलेक्टिव्ह सिझेरियन करून रक्तस्राव थांबू न शकून तिला अत्यवस्थ झाली त्यांचा. 5, मणिपाल हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ अवस्थेत आलेल्या स्त्रीला पोस्टमॉर्टेम झाले की नाही माहिती नाही,
परंतु डिस्पोज ऑफ झाली. कुणाच्या खांद्यावर या मृत्यूचे ओझे लादायचे सांगा? चरवीत चरवण, लाथालाथी, हाणामारी, ठपके, दोषारोप, मुलाखती, कमिट्या नेमून चर्चा, हे सर्व इथपर्यंत की दीनानाथ हॉस्पिटलला जागाच द्यायला नको होती म्हणेपर्यंत मजल जाते. आत्तापर्यंत आणि आत्ताही या मृत्यूंचा दोष दीनानाथ हॉस्पिटलचा आहे का? ही सगळी चिखलफेक करून ते जीव हा परत येणार आहे? शेळी जाते जीवानिशी बिचारी. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम नुसती कोरडीच आहे. 7 एप्रिल झाला कालच. आपण कुठे चाललो आहोत? विचार करा जरा.